नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची शेवगाव तालुक्यात यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल तालुक्यातील विद्यमान सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांना निवेदन सादर करून गटविकास अधिकारी श्रीमती सोनल शाह आणि केज जिल्हा बीड येथील गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांच्यावरील आरोपांना विरोध दर्शवत त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त केला आहे. निवेदनात म्हटलं आहे की राज्य शासनानं यंदापासून सुरू केलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात शेवगाव तालुक्यातील सुमारे 20 ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला. गटविकास अधिकारी श्रीमती सोनल शाह यांच्या मार्गदर्शनाखाली या ग्रामपंचायतींनी अभियानाची प्रभावी अंमलबजावणी देखील केली. अभियानाच्या कालावधीत श्रीमती शाह यांनी विविध ग्रामपंचायतींना प्रत्यक्ष भेटी देऊन अभियानाची उद्दिष्टे, अंमलबजावणीची पद्धत आणि गुणवत्तापूर्ण कामकाजाबाबत सातत्यानं मार्गदर्शन केलं. तालुकास्तरीय पाहणी समितीने सहभागी ग्रामपंचायतींची सखोल पाहणी करून पारदर्शक पद्धतीने मूल्यांकन केल्याचंही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. तथापि निकाल जाहीर झाल्यानंतर काही व्यक्तींनी वैयक्तिक स्वार्थातून शेवगाव व केज येथील गटविकास अधिकाऱ्यांवर बिनबुडाचे आरोप केल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. कोणत्याही अधिकाऱ्याने पुरस्कार मिळवून देण्यासाठी सरपंचांकडे आर्थिक मागणी केली नसून गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या ग्रामपंचायतींनाच पुरस्कार मिळावा हीच त्यांची भूमिका असल्याचं निवेदनकर्त्यांनी स्पष्ट केलं आहे. राज्य शासनाने अभियानाचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी नव्याने समिती नेमण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत संबंधित समितीसमोर आपली बाजू मांडणे अपेक्षित असताना काही व्यक्तींकडून समाज माध्यमे, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियामध्ये खोटे आरोप केले जात असल्याची खंतही व्यक्त केली जात आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कुळगे, ढोरजळगावचे सरपंच डॉक्टर सुधाकर लांडे, जोहरापूरचे सरपंच रोहन दिलीपराव लांडे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब ढोके, दहिगावचे सरपंच रामेश्वर भापकर, वरखेडचे सरपंच परमेश्वर तेलोरे, एरंडगावचे सरपंच संतोष धस, बुराणपूरचे सरपंच सुभाष वाणी, ठाकूर पिंपळगावचे सरपंच संजय खेडकर, गोळेगावचे सरपंच संजय आंधळे, लाडजळगावचे सरपंच अंबादास ढाकणे, देवीदास आव्हाड, प्रदीप काळे, सूरज घोरपडे, तात्याबा तुतारे, राजेंद्र देशमुख, रोहन साबळे, दादासाहेब निकम, किशोर सोंडे, घनश्याम फुंदे, किशोर वाणी, रामकिसन मडके, दिलीपराव आव्हाड, राहुल सातपुते, संदीप आव्हाड, आपासाहेब सांगळे, संदीप आव्हाड, संतोष दस यांच्यासह अनेक सरपंच, उपसरपंच आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत 17 सप्टेंबर पासून आमच्या शेवगाव तालुक्यामध्ये 20 ग्रामपंचायतींमध्ये भाग घेतला होता आणि त्यानिमित्ताने शेवगाव तालुक्याच्या गटविकास अधिकारी माननीय सोनल शाह यांनी 6 महिन्यामध्ये खूप मोठं मार्गदर्शन करून सर्वच ग्रामपंचायत चांगल्या या ठिकाणी काम केलं. त्यानंतर 31 मार्च नंतर माननीय विठ्ठल नागरगोजे केज बीडीओ यांनी या ठिकाणी भेट देऊन सगळं तपासणी करून मूल्यांकन केलं. त्यांनी पक्षपातीपणे त्यांनी या ठिकाणी मूल्यांकन केलं आणि त्यातून 1, 2 असे नंबर त्यांनी काढून ते जिल्हास्तरीयला या ठिकाणी पाठवण्याचं काम दिलं. खऱ्या अर्थानं आमचं हेच म्हणणं आहे की ज्या ग्रामपंचायत 1 नंबर आला, काही 2 नंबर आला, काही 3 आलाय, निपक्षपातीपणे संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी काम केलंय. कुठलंही त्या आर्थिक गैरव्यवहार कुठेही केलं नाही, त्यांनी चांगलं काम त्यांनी केलंय. त्यामुळे कुठल्याही प्रकारे त्यांना आरोप करणं हे चुकीचं आहे. आरोप करणाऱ्यांची मागणी किंवा आमचं या ठिकाणी 1 किंवा 2 नंबर आला पाहिजे, आमचं त्या ठिकाणी काम चांगलं आहे. पण अधिकाऱ्यांनी जे मूल्यांकन केलं खऱ्या अर्थाने त्यांनी साईटवर संबंधित या ठिकाणी पूर्ण मूल्यांकन चांगलं काम पाहूनच त्या ठिकाणी मूल्यांकन केले, कुठलाही आर्थिक व्यवहार करून त्यांनी मूल्यांकन केलेलं नाही. वर्षीपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पंचायत राज अभियान सरकारने या ठिकाणी महायुती सरकारने चालू केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने जवळपास 55 बाबीवरती 58 बाबीवरती या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायतीला कामकाज करायचं होतं. त्याप्रमाणे शेवगाव तालुक्याच्या गटविकास अधिकारी श्रीमती सोनल शाह मॅडम यांनी शेवगाव तालुक्यातील सगळ्याच ग्रामपंचायतीला आवाहन केलं होतं की तुम्ही याच्यामध्ये सहभाग नोंदवा. जवळपास 20 ग्रामपंचायतीने याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि त्या ठिकाणी त्या प्रत्येक बाबीवरती कामकाज चालू केलं. कामकाज चालू करत असताना प्रत्येक घटक या बाबीवर सुद्धा बीडीओनी प्रामाणिकपणे लक्ष दिलं आणि प्रत्येक गावचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, गावकरी असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा तिथले ग्रामविकास अधिकारी असतील, यांनी सुद्धा अगदी तन मन धनाने या योजनेमध्ये सहभाग घेतला आणि प्रामाणिकपणे आपलं कामकाज त्या ठिकाणी केलं. नंतरच्या काळामध्ये तालुकास्तरीय समिती पाहणीसाठी शेवगाव तालुक्याच्या दौऱ्यावरती आली. त्यामध्ये बीड जिल्ह्यातील केस तालुक्याचे सन्मान्य गट विकास अधिकारी आदरणीय विठ्ठलराव नागरगोजे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम ही तालुक्यामध्ये पाहणी करण्यासाठी आले असताना त्यांनी प्रत्येक गावची या बाबीवरती कामकाज झालं किंवा नाही, दप्तर तपासणी, फील्डवरती जाणं, कामकाज बघणं, या बाबी अतिशय पारदर्शीपणे स्वच्छ हाताने त्या ठिकाणी हाताळलेल्या आहेत आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गोंधळ, गडबड किंवा आर्थिक तोडजोड झालेली नाही.
आज शेवगाव तालुक्यातील जवळपास 30-35 गावचे सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आमच्या सगळ्या सरपंचाची एकच मागणी होती की जे अधिकारी चांगल्या पद्धतीने प्रशासनामध्ये कामकाज करतात त्यांच्या पाठीशी ठामपणे आम्ही सरपंच असू, आमच्या बरोबर पदाधिकारी असो किंवा जिल्हा परिषदेचं प्रशासन असो, यांनी त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. आणि जे आता जे 1 महिन्यापासून गट विकास अधिकारी दोन्ही पण शावगावचे आणि केज यांच्यावरती जे घाणेरडे आरोप शेवटच्या थरापर्यंत जाऊन केले जात आहेत, याला कुठेतरी पायबंद बसला पाहिजे. आणि जर समजा परत एकदा संपूर्ण राज्याचाच हा निर्णय आहे की जे 85% जास्त मार्क ग्रामपंचायतीला पडलेले आहेत, त्या ग्रामपंचायतीची पुनर्तपासणी आता होणार आहे. आणि मग पुनर्तपासणी समोर आपली बाजू मांडणं किंवा मी कसं कामकाज केलेलं आहे, माझ्यावर कसा अन्याय झालाय, हे जर समिती समोर जर मांडलं तर निश्चित स्वरूपामध्ये जर तुमच्यावर अन्याय झाला असं तुमचं म्हणणं असेल तर निश्चित स्वरूपामध्ये तो दूर होईल. परंतु अशा प्रकारे शासनाचं विडंबन करणं किंवा लोकप्रतिनिधी अधिकाऱ्याचं विडंबन करणं हे निश्चित स्वरूपामध्ये निषेधार्ह आहे. या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आणि चांगल्या अधिकाऱ्याच्या पाठीमागे शिवून आपली ताकद किंवा प्रशासन म्हणून खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. याच्यासाठी आम्ही आज शेवगाव तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि सगळे पदाधिकारी शिवूंना आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे. आता तुम्हाला सगळ्यांना सध्या माहिती आहे की वाघुलीचे माजी त्यांचे पती, त्यांच्या मिसेस त्या ठिकाणी सरपंच आहेत आणि ते उमेश भालसिंग म्हणून त्या ठिकाणी कामकाज पाहत आहेत. त्याच्याबद्दल आपलं दुमत नाही, परंतु निश्चित स्वरूपामध्ये त्यांनी कुठेतरी आता स्वतःला आवर घातली पाहिजे की जिथं मुख्यमंत्र्याच्या नावाने हे अभियान चालतंय आणि त्या मुख्यमंत्र्याचा उल्लेख तुम्ही जर रेड्याच्या नावावरती रेड्याच्या अंगावरती टाकत असताल आणि त्याला पांचट राज अभियान म्हणून जर संबोधित असताल तर निश्चित स्वरूपामध्ये राज्यामध्ये तुम्ही भाजपचे पदाधिकारी आहात, मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे आहोत, आम्ही अजितदादा गटाचे आहोत, तर आपल्याला समाजामध्ये लोक नाव ठेवतात. अशा पद्धतीने आपण या अभियानाचा दुरुपयोग केला नाही पाहिजे अशी आमची प्रामाणिक मागणी आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.